नमस्कार, मी ॲडव्होकेट अमोलराजे बांदल पाटील आणि आपण पाहता सह्याद्री दर्पण. पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करतो. अ, 5:30 नंतर जिल्हा परिषदसाठी ते मतदान पार पडलंय. पंचायत समितीसाठी ते मतदान आता संपलेलं आहे आणि आता वाजलेले आहेत साधारणतः 8 वाजलेले आहेत. फायनल आकडेवारी जी आहे ती साधारणतः 8:30 9 9:30च्या दरम्यान, म्हणजे 9 पर्यंत किंवा त्या दरम्यान येऊन जाईल फायनल तालुक्याची आकडेवारी. परंतु दुपारी 3:30 पर्यंत जी आकडेवारी आलेली आहे ती तुम्हाला एक्सप्लेन करतो, नंतर पुढच्या गोष्टी आपण बोलूया. परंतु खूप उत्सुकता होती सगळ्यांना. सगळ्यांनी खूप चांगला प्रचार देखील केला होता. दिग्गज पक्ष मैदानात उतरले होते, उमेदवार देखील होते आणि इतका घोर जो सगळ्यांनी केला होता तो अखेर आज ही प्रतीक्षा सगळ्यांची संपलेली आहे आणि सगळ्याच उमेदवारांचं भवितव्य त्या बॅलेट युनिटमध्ये सीलबंद झालेलं आहे. परवा निकाल लागेल सोमवारी 9 तारखेला. तोपर्यंत सगळे गॅसवर आहेत. पण ठीक आहे, आपण आकडेवारी बघूया, मग पुढच्या गोष्टी बघूया. सुरुवात करतोय चौक जिल्हा परिषद. चौक आणि हाळखुर्द या दोन ज्या पंचायत समित्या आहेत तर त्या ठिकाणी साधारणतः 8,000 आणि 8,500 असं एकूण साधारणतः 16-17 हजाराच्या दरम्यान दुपारी 3:30 पर्यंत मतदान झालेलं आहे. साधारणतः 60% वरती ही आकडेवारी आहे. त्याच धर्तीवर वासंबे तो जिल्हा परिषद मतदारसंघ आहे. त्या ठिकाणी देखील वासंबे आणि रीस या दोन पंचायत समित्या आहेत. त्या ठिकाणी देखील साधारणतः एका ठिकाणी 7,000 आणि एका ठिकाणी 8,000च्या वरती मताधिक्य झालेलं आहे. साधारणतः 58%च्या दरम्यान दुपारी 3:30 पर्यंत हे मतदान झालेलं आहे. त्याच्यानंतर सावरोळी जिल्हा परिषद मतदारसंघ आपण येऊ. वाशिवली आणि सावरोळी या दोन पंचायत समिती आहेत. त्यातल्या वाशिवली या पंचायत समितीसाठी साधारणतः 10,000 तब्बल दुपारी 3:30 पर्यंत मतदान झालं होतं आणि 8.5 पावणे 9,000 इतकं, म्हणजे 8,700च्या वरती मताधिक्य हे सावरोळी पंचायत समितीसाठी झालेलं आहे. साधारणतः 70% ही वाशिवलीमध्ये आणि साधारणतः 61-62% सावरोळी पंचायत समिती इतकं मतदान दुपारी 3:30 पर्यंत झालेलं आहे. सगळ्यात जी हॉट होती आपण समजली जाणारी जी अतकरगाव जिल्हा परिषद आहे, त्या जिल्हा परिषदमध्ये साधारणतः खानाव आणि अतकरगाव दोन पंचायत समिती येतात. याच्यामध्ये खानावसाठी दुपारी 3:30 पर्यंत 8,838 आणि 8,547 म्हणजे साधारणतः 63-64% मतदान दुपारी 3:30 पर्यंत झालेलं आहे. एकूण तालुक्यात जे वोटर्स आहेत त्यांची संख्या आहे 1,10,000च्या वरती आहे आणि दुपारी 3:30 पर्यंत मतदान झालं होतं 68,616 म्हणजे 61% दुपारी तालुक्याची टक्केवारी होती. आता सायंकाळी अधिकारी वर्गाशी बोलल्यानंतर मी मगाशी म्हटलं तसंच अगदी 8:30 9:30 या तासाभरात ही संपूर्ण आकडेवारी संपूर्ण तालुक्याची येईल. त्यानंतर आपल्याला फायनल आकडेवारी जी आता 61% तालुक्याची दिसते ती साधारणतः 70% पर्यंत जाण्याची शक्यता आहे. पण 70% पकडूया आपण, तिथपर्यंत ही आकडेवारी असेल संपूर्ण तालुक्याची. एकूण मतदान चांगलं झालेलं आहे असंच म्हणावं लागेल. चांगली टक्केवारी ही झालेली आहे. सकाळचा आणि दुपार सत्र देखील चांगला मताधिक्य झाले आणि संध्याकाळी 3:30 नंतर देखील मोठा फ्लो होता. सगळ्याच मतदारसंघाचा आढावा घेत असताना विशेषतः मोठमोठे बूथ्स आहेत त्या ठिकाणी चांगला बंदोबस्त देखील पोलिसांनी ठेवला होता. विशेषतः सावरोळी जिल्हा परिषदमधलं जे सावरोळी गाव आहे इथं देखील 3 बूथ आहेत आणि ह्या बूथवर पोलिसांनी विशेष अशी खबरदारी घेतली होती. पोलिसांचं मोठं युनिट, पोलीस वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देखील या ठिकाणी भेट दिलेली आहे, पाहणी केलेली आहे आणि पोलिसांचं एक तुकडी या ठिकाणी तैनात करण्यात आली होती सकाळपासून सावरोळीमध्ये. मी तुम्हाला त्याचा व्हिडिओ देखील दाखवतो कशा प्रकारची पोलिसांची गाडी त्या ठिकाणी ठेवलेली आहे. पोलीस देखील त्या ठिकाणी पाहणी करतात. म्हणजे पोलिसांचा बंदोबस्त अत्यंत चोख. जे ऑब्झर्वर आहेत त्यांनी देखील विशेषतः तालुक्यामध्ये विविध बूथ्सना भेट दिल्या आणि पाहणी देखील केली आहे. कुठेही निरुत्साह असा नव्हता, सगळीकडे उत्साह होता. सगळ्या पक्षाचे कार्यकर्ते प्रचंड मेहनत घेत होते. परंतु प्रामुख्याने ज्या लढती होत्या म्हणजे अगदी वासंब्यापासून तातकरगावपर्यंत सावरोळी चौक प्रत्येक मतदारसंघामध्ये चांगल्या ह्या लढती झालेल्या आहेत. विशेषतः आपण जो आता बोलतोय त्याचा सुरुवातीला मी अतकरगाववर बोलतो, नंतर बाकीच्यावर बोलतो. अतकरगाव जिल्हा परिषदच्या अनुषंगाने बोलत असताना शिवसेनेला जे अपेक्षित मतदान दोन्ही पंचायत समितीमध्ये जे त्यांनी गेस केलं होतं ते थोडं कुठेतरी त्याला धक्का लागतोय की काय, अशा प्रकारे काही गणितं घडलेली आहेत.
त्यांनी काही विशेषतः काही कार्ड खेळले होते. आता मी इथं का उल्लेख करत नाही, असे काही कार्ड्स खेळले होते. मग त्यात उदाहरणार्थ जातीचा कार्ड आपण पकडूया, पण ते फार काही ह्या हातकणंगले जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये चाललेले नाही आहेत. विशेषतः जी खानावा पंचायत समिती आहे त्या ठिकाणी देखील मोठा असा कार्ड जो त्यांनी खेळला होता. आता ते नाकारतील, परंतु तो खेळला होता तो फार काय चाललेला मला दिसत नाही. आणि सगळ्या घटकांपर्यंत राष्ट्रवादीचे उमेदवार हे पोहोचलेले आहेत. सरसकट हा आकडा जो होता, मला काय म्हणायचं समजून जातो, तिथपर्यंत त्यांनी पोहोचलेले आहेत. आणि महायुती म्हणजे शिवसेना, भाजप, शिवसेनाच, त्यांनी देखील त्या उमेदवारांनी देखील सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. परंतु फार मोठी जादू चालेल असं काय मला तरी आजचं चित्र दिसत नाहीये. परंतु टफ फाईट मोठी आहे, काटेकी टक्कर आहे. साधारणतः ज्याला कोणाला विनिंगचं मार्जिन राहील, मी प्राथमिकदृष्ट्या बोलतोय सगळ्या याच्यावर, आकडेवारी येईल, काही अंदाज मला देखील उद्या रात्रीपर्यंत सकाळपर्यंत येतील. परंतु राष्ट्रवादीला थोडी आशा आहे असं मला तरी प्राथमिकदृष्ट्या वाटतंय. महायुतीमध्ये थोडी धाकधूक होण्याची एक शक्यता निर्माण झालेली आहे. हातकणंगले बाबतीत मी बोलतोय, त्यातूनही काही फार मोठं मार्जिन नाहीये, परंतु जे कव्हर करायला पाहिजे होतं शिवसेनेनी ते मला कुठेतरी कमी पडताना दिसतोय सगळीकडची माहिती घेतल्यानंतर, काही बोलल्यानंतर. पण तो ठीक आहे, आता त्यांनी ते दावे करू शकतात की आम्ही ह्या गोष्टी कव्हर केलेल्या आहेत. असू द्या, चांगली गोष्ट आहे, त्यांच्या दृष्टीने त्यांनी कव्हर केल्या असेल, नक्कीच चांगल्या आहेत. परंतु माझ्याकडे ज्या इनपुट्स आहेत, माझ्याकडे जी काय माहिती आहे त्या दृष्टीने एकूण मतदान जे झालेलं आहे ते अत्यंत चांगले झालेले असणारच आहे, झालेलं आहे. राष्ट्रवादीला या ठिकाणी मार्जिन मिळण्याची शक्यता आहे. मोठं जो काही टार्गेट केला होता शिवसेनेने, त्या ठिकाणी फार मोठं काय तो कार्ड चाललेला दिसत नाही. फार मोठी गेले काही दिवस राष्ट्रवादीची तोडफोड केली होती, ते राष्ट्रवादीच्या पथ्यावर पडण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. जरी उमेदवाराचा मोठं मार्जिन, विनिंगचं मार्जिन देखील मोठं राहणार नाही, ते फार छोटं राहील. म्हणजे अगदी 500-700 हजार अशा, त्या हजार पण नाही म्हणता येणार, पण तो अगदी कमी आकडा असेल. मी जिल्हा परिषदचं बोलतोय. अशा प्रकारची परिस्थिती प्राथमिकदृष्ट्या राष्ट्रवादीसाठी चांगली परिस्थिती आहे हातकणंगलेसाठी. त्यानंतर आपण बोलतोय सारोळी जिल्हा परिषद ह्या मतदारसंघाच्या बाबतीत, तर सारोळीमध्ये देखील चांगलं मताधिक्य झालं आहे. दुपारी 3:30 पर्यंत जो आकडेवारी आपण बघितली त्यानंतर देखील मोठा उत्साह होता. परंतु या ठिकाणी अगदी थोडंसं अशा काही गोष्टी आहेत की या ठिकाणी महायुती जे आहे, शिवसेनेला या ठिकाणी मी मार्जिन मिळतोय असं प्राथमिकदृष्ट्या म्हणतोय. त्याचं कारण आहे, बऱ्याचशा काही गोष्टी अशा काय घडल्यात, बऱ्याचशा गोष्टी अशा काय होत्या, जे पॅचअप्स होते, काही गोष्टी होत्या, त्या गोष्टी राष्ट्रवादीकडून त्यांनी प्रयत्न केले जरूर, परंतु ते कितपत त्यांना ते सक्सेस मिळेल, त्या कितपत वर्कआउट झाल्या मतदानामध्ये, परंतु एक नाराजीचा फटका होता तिकिटाच्या वाटपाच्या मुद्द्यावरचा, तो एक फटका आहे. आणि विशेषतः आमदार असतील, या सगळ्यांनी विशेषतः जातीने चांगलं लक्ष दिलंय. आणि शेवटपर्यंत ज्ञानेश्वर गायकवाड यांनी किंवा त्यांच्या सगळ्या कुटुंबांनी दोन्ही उमेदवार तगडे दिले होते. खालचा उमेदवार जो आहे, म्हणजे खालचा म्हणजे वाशिवली पंचायत समिती गडगे, यांच्या बाबतीत तर काय प्रश्नच नाहीये. संदेश पाटील यांना थोडा संघर्ष करावा लागणार आहे असं चित्र दिसतंय, परंतु त्यांनी देखील चांगलं काम केलेलं आहे. आणि एकूणच संपूर्ण परिस्थिती बघता तिथं देखील फार मोठं मार्जिन राहणार नाही. कुठे इथे म्हणजे शिवसेनेला या ठिकाणी मार्जिन दिसतंय, ही प्राथमिक बोलतोय मी. त्याच्यावर अजून बऱ्याचशा गोष्टी उद्या एक वेगळा व्हिडिओ करेल, पण शिवसेनेला इथं मार्जिन मिळतं असं दिसतं चित्र. बघूया, राष्ट्रवादी देखील दावे केलेले आहेत, त्यांच्या कार्यकर्त्यांनी देखील चांगलं काम केलेलं आहे. ज्या ज्या ठिकाणी राष्ट्रवादीला पॉकेट्स नव्हते त्या ठिकाणी राष्ट्रवादीला पॉकेट्स चांगले मिळताना मला दिसतात. परंतु शिवसेना देखील अगदी ताकदीनं काम केलेलं आहे, कार्यकर्त्यांनी देखील ताकदीनं काम केलं आहे. काही गोष्टी अशा, काही ऑपरेशन केलेल्या आहेत, काही बऱ्याचशा गोष्टी केलेल्या आहेत, तोडफोड केलेल्या आहेत. आणि जो काही सुरुवातीला गोंधळ जो झाला तिकिटावरून, त्याचा एक फटका तो बसतोय, तो ते सगळं चित्र दिसतंय मला. त्याच्यामुळे इथे शिवसेनेला मार्जिन मिळू शकतं अशी प्राथमिक मी बोललो तरी हरकत नाही बोलतोय. त्याच्यानंतर चौक जो आहे त्याच्यावर मी फार काय भाष्य करत नाही, कारण त्यांचे इनपुट्स फार कमी आलेत मला. तर या ठिकाणी साधारणतः मला असं वाटतं की हा जो बालेकिल्ला आहे शिवसेनेचा राहील की भाजपचा, परंतु या ठिकाणी भाजपला मार्जिन मला दिसतंय. शिवसेने ठाकरे गट इथं दावा करू शकतो, परंतु मला असं वाटतं की खुर्दमध्ये गडबड होऊ शकते भाजपसाठी. परंतु चौकमध्ये आणि वरच्या जागेसाठी भाजपला मार्जिन चांगलं चित्र दिसतंय माहिती घेतल्यानंतर. त्याच्यानंतर वासांबे या ठिकाणी देखील परिवर्तन विकास आघाडी आणि त्यांच्या समोर असणारे उमेदवार जे आहेत भाजपचे, याच्यामध्ये अत्यंत टफ फाईट आहे, हाय व्होल्टेज ही लढाई आहे. परंतु दोन्ही व्यक्ती तितक्या ताकदीच्या आहेत.
तर मला असं वाटतं की मला म्हणण्यापेक्षा की तो अंदाज घेतला आहे तर ह्या ठिकाणची लढाई देखील थोड्याफार फार मोठं मार्जिन राहणार नाही आहे. परंतु अ, संदीप मुंडे आहेत, यांना इथली परिस्थिती थोडीशी मला अनुकूल दिसते, असं एकूण चित्र आहे. बघूया संदीपजी करिश्मा करतात काय? का पारंगे फॅमिली करिश्मा करते? बघूया आपण नेमकं काय होतं ते. पण तो एकूणच तालुक्याचा आढावा घेत असताना मी हे प्राथमिक बोलतोय का? याच्यावर काय मी ज्याला म्हटलं की सारोळीमध्ये आपलं आतकेगावमध्ये राष्ट्रवादीला मार्जिन आहे किंवा सारोळीमध्ये शिवसेनेला मार्जिन आहे, पलीकडे चौकमध्ये भाजपला मार्जिन आहे, तिकडे संदीप मुंडे राष्ट्रवादी यांना मार्जिन आहे. तर हे हे सगळे अंदाज आहेत, प्राथमिक सगळे अंदाज आहेत. आणि ज्या काही दिवसभरातल्या ज्या काही घडामोडी आल्या त्यानुसार हाही विश्लेषण केलं पाहिजे. याच्यावर आपण उद्या नक्की बोलू, याच्यावर काय होते ते नक्की. अगदी काही सर्वे देखील आलेले आहेत, त्या सगळे रात्रीपर्यंत उशिरापर्यंत सगळे सर्वे येतील, त्याच्यावर देखील आपण भाष्य करूच. परंतु जे मी बोलतोय याच्यात फार मोठे चेंजेस होतील असं मला तरी आत्ताच्या घडेल तरी वाटत नाही. अशा काही गोष्टी आहेत त्या तुमच्यावर मांडल्या पाहिजेत. परंतु काळजी करू नका, सगळ्या उमेदवारांना शुभेच्छा आहेत. ह्या सगळ्या गोष्टी होत असतात, विश्लेषण किंवा सगळ्या गोष्टी. शेवटी तुम्ही सगळ्यांनी ग्राउंडवर काम केलेलं आहे. सॅम्पल जरी आमच्याकडे आले असले तरी तुम्ही सगळ्यांनी चांगलं काम केलं आहे आणि सगळ्याच उमेदवारांचं कौतुक आहे. आणि विशेषतः काही काही गोष्टी चालल्या, काही काळ चालले, काही नाही चाललं, काही तोडफोड चालल्या, काही नाही चाललं. एक मात्र खरं आहे का, ज्या ज्या गावातले उमेदवार होते, ज्या ज्या गावातले उमेदवार होते त्या त्या ठिकाणी त्या त्या गावातल्या उमेदवारांना चांगलं मार्जिन मिळालं त्यांच्या त्या त्या गावातल्या. म्हणजे आता ढेकूमधल्या रेश्माताई होत्या, त्यांना त्या चांगलं मार्जिन मिळेल. त्यांची ग्रामपंचायत आहे सासगाव. पलीकडे देवनावा आहे, इथं श्रद्धाताई होत्या अंकित साखर यांच्या, त्यांना तिथं त्यांचा भाग त्या ठिकाणी चांगलं मार्जिन मिळेल. संतोष बेलमारे जे राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत त्यांच्या सावरोळी मोठा 3 बूथ आहेत मोठं, त्या गावात देखील त्यांना चांगलं मोठं मार्जिन मिळताना दिसतंय मला. मी जे काही पाहतोय ऐकतोय इनपुट्स आहेत, संतोष बेलमारे देखील चांगलं मार्जिन गावात मिळताना दिसतोय. ज्ञानेश्वर भाऊ गायकवाड आहेत, त्यांचा देखील एक तो कुंभिवली ग्रामपंचायत त्यांचा एक बेल्ट आहे, त्यांना देखील चांगलं मार्जिन गावात चांगलं मताधिक्याने मिळताना दिसतं. संदेश पाटील आहेत, त्यांची तांबाडी ग्रामपंचायत, या देखील ग्रामपंचायतीमध्ये देखील त्यांना चांगलं मार्जिन मिळताना दिसत आहे. अशा सगळे म्हणजे प्रत्येकाचं गाव आहे, तर त्या गावाच्या प्रत्येकाची ग्रामपंचायत गाव या ठिकाणी त्यांना चांगले मार्जिन मिळेल. लोकल उमेदवार असतो, स्थानिक असतो, संबंध असतात त्याच्यामुळे. आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये विशेषतः सुरुवातीला पुन्हा एकदा सांगतो की आतकरगाव जी काय क्रॉस वोटिंगचा तो काय मुद्दा होता त्याच्यावर राष्ट्रवादीने खूप चांगलं काम केलंय, खूप चांगलं काम केलंय. त्याच्यामुळे अजित देशमुख यांचं कौतुक केलं पाहिजे. त्यांनी बऱ्याचशा गोष्टी काही अशा केल्या की क्रॉस मला वाटतं फार काय तो तिथं फंडा चाललेला नाहीये, जातीचा काळ देखील चाललेला नाहीये. आणि राष्ट्रवादी गेली 4 महिने जी काही राष्ट्रवादी मशागत केली होती त्याचं हे यश म्हणता येईल असं प्राथमिकदृष्ट्या म्हणूया. देखील समोरचा उमेदवार देखील तगडा आहे, ते देखील मोठे धूर्त अनुभवी सगळ्या गोष्टी आहेत, त्यांना देखील सगळ्या खाचाखोरा माहिती आहेत. त्याच्यामुळे जी खानाव पंचायत समिती आहे, भूषण पाटील आणि भाई शिंदे, हा एक मोठी लढाई होणार आहे. भाईंनी बऱ्याचशा गोष्टी कव्हर केल्यात, ते कोणच नाकारू शकत नाही. आणि शेवटचं भाईंचं वय पाहता ही शेवटची माझ्या आयुष्यातली निवडणूक, त्याच्यामुळे तो देखील एक भावनिक टच भाईंच्या मागे होता. आणि भूषण पाटील यांचा हा युवकांचा नेता, यंग चेहरा आहे, हा एक मुद्दा होता. म्हणजे ही लढाई सोपी नाही, दोघांना तितक्याच ताकदीची लढाई आहे. संदेश पाटील यांना एक बरं होतं पलीकडे सावरोळी पंचायत समितीमध्ये की संदेश पाटील लोकल होते, म्हणजे त्या बाहेरच्या शिरवली ग्रामपंचायतीतून इकडे सावरोळी आतकरगावमधून सावरोळीमध्ये ह्या पंचायत समितीमध्ये त्या आल्या होत्या, त्या जिल्हा परिषदच्या मधून इकडे सावरोळी जिल्हा परिषदला प्रमिलाताई. त्याच्यामुळे त्यांना ठाकरेगड त्यांच्या मागे इंटॅक्ट होता, राष्ट्रीय ताकद होती. परंतु तो काही गोष्टी अशा घडल्यात की मग एकच मत मागितलं गेलं. प्रमिलाताई यांच्या बाबतीत काही ठाकरे गट नक्कीच त्यांच्या मागे होता, तो काही विषय नाही आहे. परंतु काही ठिकाणी अशा गोष्टी अशा घडतात की मग त्या ठिकाणी मग वरच्या उमेदवाराला मताधिक्य चांगलं मिळतं, मग खालच्या उमेदवाराला मिळलं पाहिजे. ह्या काही गोष्टी आहेत त्या घडताना दिसतात. ह्या सगळ्याचा फटका मग त्या उमेदवाराला बसतो. ठीक आहे, हरकत नाही, असू द्या. ज्ञानेश्वर गायकवाड त्यांचं देखील आणि गडगे, विशेषतः ज्या काय गौरीताई गडगे आहेत त्यांच्या बाबतीत काय त्यांना चांगलंच मताधिक्याने ती जागा येण्याची शक्यता निर्माण झाली असं मला आज तरी प्राथमिकदृष्ट्या म्हणावं लागेल, म्हणतोय. बघूया चित्र काय असेल ते. परंतु आशावादी असेल ज्ञानेश्वर गायकवाड चांगलं आहे, म्हणजे त्यांनी खूप चांगल्या गोष्टी कव्हर केलेल्या आहेत, चांगलं मताधिक्य त्यांना मिळू शकतं अशी शक्यता निर्माण झालेली आहे. ते एकूण असं सगळं संपूर्ण चित्र आहे, तुमच्यासमोर ते मांडलं पाहिजे. काय आहे काय नाही ते बघूया. आजची रात्र उद्याचा एक रात्र आहे, काय होते काय नाही सगळ्या गोष्टी बघूया. फायनल आकडेवारी आपण आपल्या सोशल मीडियाच्या पेजवर आपण देणार आहोत ती.
9च्या दरम्यान, 9:30च्या दरम्यान किंवा जी काय कधी येईल तेव्हा आपण देऊ ती फायनल आकडेवारी किती आहे. पण 70% तालुक्यात मतदान झालं एवढं मात्र खरं. थांबूया तोपर्यंत, थांबूया.